हो. आणि आज आपण ज्या स्रोतांवर चर्चा करणार आहोत त्यात स्पर्धा परीक्षा आणि रोजच्या वापरासाठी खूप महत्वाचे शब्द आहेत. पण आपण फक्त शब्दांची यादी नाही पाहणार आहोत. नाही, अजिबात नाही. आपलं ध्येय आहे या शब्दांमधले जे सूक्ष्म फरक आहेत, जे न्यूआन्सेस आहेत, ते समजून घेणं. म्हणजे ते शब्द कधी, कुठे आणि का वापरायचे. चला तर मग या शब्द संपत्तीच्या खजिन्यात एक सखोल उडी घेऊया. सुरुवात करूया अशा परिस्थितीपासून जिथे आपण सगळेच कधी ना कधी अडकतो. म्हणजे गोंधळ आणि अनिश्चितता. हो, आणि यासाठी आपल्या स्रोतांमधला पहिला शब्द खूपच समर्पक आहे. कनंड्रम. कनंड्रम. याचा अर्थ आहे कोडे किंवा पेचप्रसंग. पण हा साधा प्रश्न नाही, की नाही? नाही, हा एक असा गुंतागुंतीचा प्रश्न आहे ज्याचं उत्तर देणं जवळपास अशक्य वाटतं. विचार करा, तुम्हाला एकाच वेळी 2 उत्तम नोकरीच्या ऑफर्स आल्यात. आणि दोन्हीचे फायदे तोटे सारखेच आहेत. अगदी. तेव्हा कुठली निवडावी हे ठरवणे एक कनंड्रम आहे. हा फक्त डिफिकल्ट प्रॉब्लेम नाही, हा एक ट्रिकी प्रॉब्लेम आहे. आणि कधी-कधी समस्या गुंतागुंतीची नसते, पण ती समजायलाच खूप कठीण असते. बरोबर. आणि तिथे आपला पुढचा शब्द येतो, ॲब्स्ट्रूज. ॲब्स्ट्रूस. म्हणजे गहन किंवा समजण्यास अत्यंत कठीण. हा शब्द सहसा विषय किंवा कल्पनांसाठी वापरला जातो. जसं की क्वांटम फिजिक्सचे काही सिद्धांत. उत्तम उदाहरण. ते सामान्य माणसासाठी ॲब्स्ट्रूस असू शकतात. म्हणजे कनंड्रम हा एक पेचप्रसंग आहे, तर ॲब्स्ट्रूस ही एक अशी संकल्पना आहे जी आपल्या डोक्यावरून जाते. मला एक फरक जाणवला. कनंड्रम आपल्याला विचारात पाडतो की काय करावं, तर ॲब्स्ट्रूज गोष्ट वाचून वाटतं की हे काय आहे. बरोबर. उत्तम निरीक्षण आहे. आणि या गटातला तिसरा शब्द परिस्थितीच्या धोक्याबद्दल बोलतो, प्रिकॅरियस. प्रीकॅरियस म्हणजे धोकादायक किंवा अस्थिर. हो, यात केवळ धोका नाही, तर एक प्रकारची अनिश्चितता आणि नाजूकपणा आहे. याचं उदाहरण कसं देता येईल? समजा डोंगराच्या कड्यावर एक घर आहे. ते घर प्रिकॅरियस स्थितीत आहे. ते कधीही कोसळू शकतं. किंवा एखाद्या कंपनीची आर्थिक स्थिती प्रिकॅरियस असू शकते. अगदी. म्हणजे ती कधीही बंद पडू शकते. यात एक तत्काळ धोक्याची भावना आहे. समजलं. म्हणजे कनंड्रम हा निर्णयाचा पेच, ॲब्स्ट्रूस ज्ञानाचं आव्हान आणि प्रिकॅरियस ही परिस्थितीची अस्थिरता. आता यावर मात करण्यासाठी काय लागतं त्याबद्दल बोलूया. हो, प्रयत्न आणि चिकाटी. आणि इथे 2 शब्दांमधला फरक खूप मनोरंजक आहे. पहिला शब्द आहे डिलिजंट. डिलेजेनट हा आपण अनेकदा ऐकतो. कष्टाळू किंवा मेहनती. बरोबर. अ डिलिजंट स्टुडंट म्हणजे एक मेहनती विद्यार्थी. पण आता दुसरा शब्द ऐका, सेड्युलस. से ड्युलस याचाही अर्थ मेहनतीच आहे. मग फरक काय? हाच तर महत्वाचा मुद्दा आहे. डिलिजंट म्हणजे प्रामाणिकपणे मेहनत करणं. पण सेड्युलस म्हणजे त्या मेहनतीत एक प्रकारचं सातत्य आणि चिकाटी असणं. म्हणजे समजा एक शास्त्रज्ञ एखाद्या लसीवर काम करतोय. तो वर्षानुवर्षे हजारो अयशस्वी प्रयोगानंतरही हार मानत नाही. हो, तो आपलं काम करत राहतो. हे केवळ डिलिजन्स नाही, हे सेड्युलसनेस आहे. या दीर्घकाळ टिकणारा, न कंटाळता केलेला प्रयत्न आहे. वा. म्हणजे डिलिजंट हे रोजच्या कामाला लागू होतं, पण सेड्युलस हे एखाद्या मोठ्या ध्येयासाठी केलेल्या अथक प्रयत्नांना दर्शवतं. अगदी. आणि या दोन्ही गुणांना एकत्र बांधून ठेवणारी शक्ती म्हणजे तिसरा शब्द, टेनॅसिटी. टीनॅसिटी चिकाटी किंवा जिद्द. ही एक मानसिक ताकद आहे. हार न मानण्याची वृत्ती. परिस्थिती कितीही प्रिकेरियस असो, आव्हान कितीही ॲब्स्ट्रूस असो, जो व्यक्ती ध्येय सोडत नाही त्याच्याकडे टेनॅसिटी असते. खरंय. पण मग याच्या अगदी विरुद्ध बाजूचे लोकही आपण पाहतो. हो, आणि त्यांच्यासाठीही आपल्या शब्दभांडारात काही खास शब्द आहेत. प्रयत्नांच्या विरुद्ध बाजू म्हणजे आळस आणि दिरंगाई. पहिला शब्द आहे डिलेटोरी. डिलॅटोरी रेंगाळणारा. पण यात मुद्दाम उशीर लावणारा हा भाव महत्वाचा आहे की नाही? बरोबर. डिलेटोरी टॅक्टिक्स हा एक वाक्प्रचारच आहे. समजा तुम्हाला एखादं बिल भरायचं नाहीये, मग तुम्ही मुद्दाम कारणं सांगून वेळ काढता. हो, काम पुढे ढकलण्याची एक युक्ती. हे जे वर्तन आहे ते डिलेटोरी आहे. यात कामाला उशीर लावण्याचा हेतू असतो. आणि दुसरा शब्द आहे लेथार्जिक. लेथार्जिक हा तर सरळ सरळ आळस वाटतोय. हो, लेथार्जिक म्हणजे सुस्त किंवा निरुत्साही. यात शारीरिक किंवा मानसिक ऊर्जेचा अभाव असतो. जसं खूप जेवण झाल्यावर किंवा आजारपणात वाटतं तसं. अगदी. ती लेथार्जिक अवस्था आहे. डिलेटोरीमध्ये हेतू आहे, लेथार्जिकमध्ये ऊर्जाच नाही. म्हणजे एका टाळाटाळ आहे तर दुसऱ्यात ताकदच नाही. आणि तिसरा शब्द स्लोथफुल. यात काय वेगळं आहे? स्लॉथफुल या शब्दात बरं का एक नैतिक निवाडा दडलेला आहे. जो माणूस स्वभावानेच कामचुकार आहे त्याला स्लॉथफुल म्हणतात. अच्छा. स्लोथ हे 7 महापातकांपैकी एक मानलं जातं.
त्यामुळे हा शब्द केवळ आळशी नाही तर कामचुकार आणि ऐदी ही भावना अधिक तीव्रतेने व्यक्त करतो. अरे वा, म्हणजे डिलेटरी हे वर्तन आहे, लेथार्जिक ही अवस्था आहे आणि स्लॉथफुल हा स्वभाव आहे. शब्दांमधील हे स्तर समजून घेणं खरंच खूप महत्वाचं आहे. नक्कीच. आता अशा नकारात्मक गुणांनंतर काहीतरी प्रेरणादायी शब्दांकडे वळूया. शौर्य आणि धैर्य. हो, आणि इथेही खूप सुंदर फरक आहेत. पहिला शब्द ऑडिशियस, ऑडेशियस, धाडसी किंवा धीट. पण यात एक प्रकारची बेपर्वाही किंवा नियम तोडण्याची वृत्ती आहे. म्हणजे हे धाडस थोडं नकारात्मक असू शकतं का? दोन्ही प्रकारे वापरलं जातं. समजा एका तरुण उद्योजकाने आपली सगळी बचत एका नव्या धाडसी कल्पनेवर लावली, तर त्याचं हे पाऊल ऑडिशियस आहे. इथे ते सकारात्मक आहे. आणि नकारात्मक? जर कोणी थेट आपल्या बॉसलाच तुमचा निर्णय चुकीचा आहे असं सगळ्यांसमोर सांगितलं, तर तेही ऑडिशियस आहे. पण त्याचा अर्थ उद्धट असा घेतला जाऊ शकतो. समजलं. आता पुढचा शब्द आहे व्हॅलियंट. व्हॅलिअंट. हा शब्द ऐकल्यावर मला योद्धे आणि सैनिक आठवतात. अगदी बरोबर. व्हॅलियंट म्हणजे शूर किंवा पराक्रमी. या शौर्यामागे एक उदात्त हेतू असतो. यात सन्मान आणि मोठेपणाची भावना आहे. जसं देशासाठी लढणारा सैनिक. हो, तो व्हॅलियंट असतो. संकटात सापडलेल्या लोकांना वाचवणारा अग्निशमन दलाचा जवान व्हॅलियंट असतो. ऑडिशियस धाडसात स्वार्थ असू शकतो, पण व्हॅलियंट शौर्यात निस्वार्थ भाव असतो. आणि तिसरा शब्द आहे इंट्रेपिड. इंट्रेपिड, निर्भय. मग व्हॅलियंट आणि इंट्रेपिडमध्ये काय फरक आहे? खूप चांगला प्रश्न आहे. व्हॅलियंट व्यक्ती शौर्य दाखवते, म्हणजे तिला भीती वाटत असूनही ती त्यावर मात करते. पण इंटरपेड म्हणजे ज्याच्या मनात भीतीचा लवेशही नाही. अच्छा, म्हणजे भीतीचा पूर्ण अभाव. हो, जसे की एव्हरेस्ट सर करणारे गिर्यारोहक हम्म. किंवा अमेझॉनच्या जंगलात नवनवीन प्रदेश शोधणारे संशोधक. ते इंटरपेड एक्सप्लोरर्स असतात. अप्रतिम. शौर्याचे सुद्धा किती वेगवेगळे पैलू आहेत. आता शौर्यानंतर बुद्धिमत्तेकडे वळूया. पहिला शब्द आहे एरुडाईट. एरुडाईट, विद्वान किंवा पंडित. ज्या व्यक्तीने खूप वाचन केले आहे, ज्याच्याकडे पुस्तकी ज्ञान खूप आहे, त्याला एरुडाईट म्हणतात. पण मग अशा व्यक्तीला आपण इंटेलिजंट नाही का म्हणू शकत? त्यासाठी एस्ट्यूट हा वेगळा शब्द का? इथेच तर पुस्तकी ज्ञान आणि व्यवहार ज्ञानातला फरक येतो. ॲस्ट्यूट म्हणजे चालाक, धूर्त किंवा विचक्षण. म्हणजे एक बुक स्मार्ट आहे आणि दुसरा स्ट्रीट स्मार्ट आहे, बरोबर? अगदी अचूक. एरुडाईट व्यक्तीला कदाचित इतिहासातील तारखा तोंडपाठ असतील, पण ॲस्ट्यूट व्यक्तीला समोरच्या माणसाच्या मनात काय चाललंय हे ओळखता येतं. आणि ती परिस्थितीचं अचूक आकलन करून स्वतःच्या फायद्याचा निर्णय घेऊ शकते. बरोबर. आणि याच संदर्भात तिसरी संकल्पना आहे ॲक्युमेन, ॲक्युमेन. म्हणजे कुशाग्र बुद्धिमत्ता किंवा निर्णय घेण्याची क्षमता. उदाहरण देऊन सांगाल का? नक्कीच. आपण म्हणतो की रतन टाटा यांच्याकडे प्रचंड बिझनेस ॲक्युमेन आहे. म्हणजे व्यवसायातील गुंतागुंतीच्या गोष्टी समजून योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची त्यांच्यात एक नैसर्गिक क्षमता आहे. समजलं. ही एक प्रकारची समज आहे. हो, तर एरोडाईट म्हणजे ज्ञान असणं, अस्ट्यूट म्हणजे ते ज्ञान वापरून हुशारी दाखवणं, आणि ॲक्युमेन म्हणजे ती हुशारी दाखवण्याची नैसर्गिक क्षमता असणं. हे खूपच स्पष्ट झालं. आता आपण माणसाच्या स्वभावातील राग आणि भांडण याबद्दल बोलूया. हो, आणि यातला पहिला शब्द आहे बेलिजरेंट. बेलिजेरेंट. भांडखोर किंवा आक्रमक. जी व्यक्ती नेहमी लढण्याच्या किंवा वाद घालण्याच्या पवित्र्यात असते, तिला बेलिजरेंट म्हणतात. अशी व्यक्ती विनाकारण वाद शोधत असते. मग दुसरा शब्द ऐरॅसिबल. यात काय वेगळं आहे? एरॅसिबल म्हणजे तापट किंवा लवकर चिडणारा. दोन्ही रागीटच वाटतात. फरक आहे, बेलिजरेंट व्यक्ती भांडण शोधत असते, पण इरॅसिबल व्यक्तीचा स्वभावच तापट असतो. त्याला क्षुल्लक कारणांवरून पटकन राग येतो. जसं की ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर चिडणारी व्यक्ती. अगदी. तिचा राग लवकर येतो आणि जातोही. बेलिजरेंटचा हेतू आक्रमक असतो, इरॅसिबलचा स्वभाव चिडखोर असतो. समजलं. आणि तिसरा शब्द आहे कंटेन्शियस. हा तर अजूनच वेगळा वाटतोय. हो, कारण हा शब्द व्यक्तीसाठी नाही तर एखाद्या विषयासाठी किंवा मुद्द्यासाठी वापरला जातो. कंटेन्शियस म्हणजे वादग्रस्त. अच्छा, म्हणजे भांडणाचं कारण. बरोबर. असा मुद्दा जो वादाला कारण ठरतो, जसं की एखादा नवीन कायदा कंटेन्शियस असू शकतो, कारण त्यावर लोकांमध्ये तीव्र मतभेद असतात. वाह, म्हणजे बेलिजरंट हा भांडण करणारा, इरॅसिबल पटकन चिडणारा आणि कंटेन्शियस भांडणाचं कारण. आता शेवटच्या गटाकडे वळूया, संभाषण शैली. नक्कीच, कारण आपण कसे बोलतो यावरूनही आपलं व्यक्तिमत्व ठरतं. पहिला शब्द आहे गॅरुलस. गॅरुलस, बडबडा किंवा वाचाळ. जी व्यक्ती खूप जास्त बोलते, विशेषतः कमी महत्वाच्या गोष्टींवर. म्हणजे ज्याला आपण गप्पीदास म्हणतो.
पण गॅर्युलसमध्ये थोडा नकारात्मक भाव आहे की नाही? हो, म्हणजे गरजेपेक्षा जास्त बोलणारा. याउलट दुसरा शब्द आहे टॅसिटर्न. टॅसिटर्न. अबोल किंवा मितभाषी, जी व्यक्ती गरजेपुरतच बोलते. बरोबर. टॅसिटर्न व्यक्ती उद्धट नसते, तिचा स्वभावच कमी बोलण्याचा असतो. आणि इथे तिसरा शब्द येतो टर्स. टर्स म्हणजे संक्षिप्त पण नेमका. मग टॅसिटर्न आणि टर्समध्ये काय फरक आहे? टॅसिटर्न हा स्वभाव आहे. ती व्यक्ती सहसा कमी बोलते, पण टर्स ही बोलण्याची शैली आहे. कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त आशय सांगणं. जसं बॉसचं उत्तर, गुड वर्क. अगदी. हे उत्तर टर्स आहे. ते प्रभावी आहे, पण कधीकधी ते तुटक किंवा उद्धट वाटू शकतं. म्हणजे गॅर्युलस शब्दांचा फुलोरा, टॅसिटर्न शब्दांचा दुष्काळ आणि टर्स म्हणजे शब्दांची काटकसर. अप्रतिम. बरोबर. तर आज आपण इतके सगळे शब्द आणि त्यांच्यातले सूक्ष्म फरक पाहिले. पण हे लक्षात कसे ठेवायचे? हो, यासाठी 4 मुख्य टिप्स आहेत. पहिली, वर्ड फॅमिलीज म्हणजे शब्दांचे गट तयार करणे. जसं आज आपण केलं, प्रयत्न विरुद्ध आळस, शौर्य विरुद्ध भीती. हो, त्यामुळे शब्द एकमेकांशी जोडले जातात. दुसरी टीप आहे कॉन्टेक्स्ट म्हणजे संदर्भ. प्रत्येक नवीन शब्द शिकल्यावर त्याचा वापर करून 1-2 वाक्य तयार करून बघायची. जसं आय फेल्ट लेथार्जिक आफ्टर द बिग लंच असं वाक्य मनात तयार केलं की लेथार्जिकचा अर्थ पक्का होतो. तिसरी टीप, जी सर्वात महत्वाची आहे, रिव्हिजन म्हणजे उजळणी. आठवड्यातून एकदा तरी शिकलेल्या शब्दांवर नजर फिरवली पाहिजे. आणि चौथी प्रॅक्टिस, सराव. रोज 5 नवीन शब्द शिकण्याचा नियम करायचा. आणि ते शब्द दिवसभरात कुठे वापरता येतील का याचा विचार करायचा. सातत्य खूप महत्वाचं आहे. तर आज आपण गोंधळाच्या कनंड्रम पासून ते शौर्याच्या व्हॅलियंट कृतीपर्यंत आणि बुद्धीच्या ॲक्युमेन पासून ते बोलण्याच्या टर्स शैलीपर्यंत शब्दांच्या एका अद्भुत दुनियेचा प्रवास केला. खरे. एक गोष्ट स्पष्ट आहे की योग्य वेळी योग्य शब्दाचा वापर तुमच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळीच खोली देतो. अगदी. कारण जेव्हा तुम्ही इट वॉज अ डिफिकल्ट सिच्युएशन ऐवजी इट वॉज अ प्रिकॅरियस सिच्युएशन असं म्हणता, तेव्हा तुम्ही फक्त एक शब्द बदलत नाही, तर तुम्ही त्या परिस्थितीची तीव्रता आणि नाजूकपणा अधिक अचूकपणे मांडता. हीच शब्दांची ताकद आहे. आणि जाता जाता ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी एक छोटा विचार. आज आपण जे शब्द शिकलो त्यापैकी असा कोणता एक शब्द आहे जो तुमच्या सध्याच्या आयुष्यातील एखाद्या व्यक्तीचं, परिस्थितीचं किंवा तुमच्या स्वतःच्या एखाद्या भावनेचं अचूक वर्णन करतो? छान प्रश्न आहे. तो शब्द निवडा आणि मनातल्या मनात त्याचा वापर करून एक वाक्य तयार करा. बघा, तुमचा सराव आत्ताच सुरू झाला.